मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू. पात्रता 12वी उत्तीर्ण. शिष्यवृत्ती उपलब्ध. SC ST मोफत प्रवेश. संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुण रोड, कोलवड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मुंबई आंदोलनापूर्वी तुपकरांना पोलिसांची नोटीस. अशा नोटिसींना आम्ही घाबरत नाही. 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच, तुपकरांचा इशारा. मंत्र्यांचे बंगले, गाड्या, जाहीर लिलावाच्या इशाऱ्याने सरकारची धावपळ. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रस्तावित केलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी कडक नोटीस बजावली आहे. आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. विशेष म्हणजे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी स्वतः तुपकरांना ही नोटीस बजावली आहे. तुपकरांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 27 ऑगस्टला मुंबईतील मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहने प्रतिकात्मकरित्या जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याच्या आंदोलनाची त्यांनी घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आंदोलनापूर्वीच तुपकरांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याने आता आंदोलन आणखी तापण्याची चिन्हे आहेत. परंतु अशा नोटिसींना आम्ही घाबरत नाही. 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच, असा इशारा तुपकरांनी दिला आहे. माझी वाशिमला केस आहे अँटी करप्शनची. माझे ऍडजन आयोग येणार आहे. ती झालं मग काय राहतं 26 लाच आहे का? 27 लाच आहे. आमचं आंदोलन 27 नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान द्या. त्याचबरोबर 2019च्या पूर्वी जे शेतकरी वंचित राहिलेत सगळ्या कर्जमाफींपासून, त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करा. त्याचबरोबर ITR भरणारे शेतकरी आहेत, पुनर्गठित शेतकरी आहेत, रूपांतरित शेतकरी आहेत, यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा. आणि सिबिल खराब होतंय शेतकऱ्यांचं, त्या अनुषंगानं रिझर्व्ह बँकेची चर्चा करून तशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिले पाहिजे. या मागणीसाठी आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलनं करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही. म्हणून 27 ऑगस्ट 2026ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत की हे सगळे शासकीय बंगले विका, यातले पैसे कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर मला बुलढाणा पोलिसांनी काल नोटीस दिली आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर अशा पद्धतीची कारवाई करू, तशी करू. सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण या दबावाला आम्ही घाबरत नाही. अशा पोलिसांच्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाटाचे कपाटं भरलेले आहेत. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानुसार आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो हक्क सरकार आमचा हिरावून घेऊ शकत नाही. पण चळवळी संपवायच्या, शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही, त्यांचा आवाज दाबायचा, असा प्रयत्न जर पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार करणार असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही, त्या दबावाला आम्ही झुकणार नाही. 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे, जे आंदोलन आम्ही ठरवलं. तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकावा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत. अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही. शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल झाले, पण बापाच्या घामाच्या दामासाठी आणि मायचं कुंकू वाचवण्यासाठी प्रसंगी फासावर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. 27 ऑगस्टला सगळे शेतकरी मुंबईत येणारच. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910.